आज वैलेंटाइन है हाँ राइट सो व्हाई डू वी सेलिब्रेट वैलेंटाइन सर कुछ करने को नहीं होता. इट्स लाइक लव सेक्स धोखा. थप्पड़ से डर नहीं लगता है साहब, प्यार से लगता है. ओह मैन शी इज सो ड्रीम गर्ल किसी शायर की गजल. Rucha. Rucha, do you know anything about what is Valentine actually? It is celebrated with the loved ones. That's the only thing I know, and I don't have a Valentine, so I don't know. You don't have a Valentine. What is today? Valentine's Day. So why do we celebrate Valentine? सर कुछ करने को नहीं होता. सिंपल डे. Means Jand. झंड. Okay. आय एम अगेन्स्ट व्हॅलेंटाईन डे. Why you are against Valentine Day? कसं आहे की बरेचसे दिवस आहे, बऱ्याचशा जयंत्या आहे, बरेचसे क्रांतिकारक होऊन गेले, देशभक्त होऊन गेले, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं साहित्य फॉलो करा, यांचं वाचन करा, यांच्या जयंत्या तुम्ही साजरे करा. ते फालतू व्हॅलेंटाईन डे वगैरे काही साजरे करू नका. नो वुमन नो क्राय. You celebrating Valentines or not? Yeah, obviously. Valentine? Yeah. Okay. Why do we celebrate Valentine? प्रवीण आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आपण का मनवतो आणि मनवला पाहिजे की नाही? माझा तर आता विश्वासच नाही राहिला या व्हॅलेंटाईन डेवर. का बरं? कारण फायदाच नाही ना काही. का तुला व्हॅलेंटाईन नाहीये? नाही होती ना, पण होती, पण आता कशा भाषेत सांगू. Valentine's Day is the only day when actually I don't know the actual meaning, but I think it's the only day for couples to express their love. So you don't express the love every day? We express, but it is actually it's like a birthday. You know, there is some special day for us also, like. प्रतीक आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. तू मनवतोय की नाही? नाही, का बरं रे? गर्लफ्रेंडच नाही मला. चायला एक जण अजून भेटला आपल्याला. I really don't know. Actually, I see Valentine Day is a, red day. ओके पण व्हॅलेंटाईन म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ तुला माहिती आहे का खरा? व्हॅलेंटाईनचा अर्थ मी माहितीच करून घेतला नाही. नाही पण का? म्हणजे आपण अगेन्स्ट कशाच्या आहोत ते तर माहिती पाहिजे ना. वेस्टर्न कल्चर आहे, अगेन्स्ट काय विषय नाही. लाईक बेसिकली वाय पीपल सेलिब्रेट? And is a day of couples. म्हणजे पण का मुलीबद्दल प्रेम का नाही दाखवू शकत? मुलीबद्दल प्रेम दाखवू नका असा आमचा विरोध नाहीये, पण हे जे बिभत्स चाळे करतात ना, ह्या चाळ्यांमुळे जरा तो तिरस्कार तयार झालाय, त्याच्यामुळे आम्ही अगेन्स्ट झालो व्हॅलेंटाईन डेच्या. Basically, I see people wearing red. व्हॉट इज रेड डे? I don't know. They love. She got elaborate. नाही पण याला म्हणतात की प्रेम. आपण हे प्रेम कुणाच्या म्हणजे प्रति दाखवणं त्याला आपण व्हॅलेंटाईन्स म्हणतो. काय प्रॉब्लेम नाही, आपण फ्रेंडशिप करू शकतो, मुलं फ्रेंडशिप करू शकतात, पण यांनी जे बिभत्स चाळे लावले ते व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली, याचे गार्डनमध्ये बघतो, पब्लिक प्लेसला बघतो, काय लॉज बुक कर, फ्लॅट बुक कर, व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली, प्रेमाच्या नावाखाली खऱ्या प्रेमाची व्याख्या बदलली आहे. मग हा स्टिग्मा इनडायरेक्टली व्हॅलेंटाईन डेला बसलाय. Can you just elaborate because red stands for many things. Color of love, I think. I guess. कलर ऑफ लव्ह. पण आपण एवढा त्याचा तिरस्कार का करायचा? व्हॅलेंटाईन डेची जी कन्सेप्ट आहे ना, यांनी ती बदलली आहे. सपोज व्हॅलेंटाईन डे याच्या नावाखाली जर सेलिब्रेट झाला असता की आईला फुल द्या, बहिणीला फुल द्या, तुमच्या गर्लफ्रेंडला एका चांगल्या माध्यमातून फुल द्या, म्हणजे एक अशा फालतू चालू काही किस डे मनवतात, प्रपोजल काय गरज आहे? एक दिवस बघितला नाही मी वर्षभरातून की भगतसिंगांची जयंती, महाराजांची जयंती एकदम उत्साहाने साजरी केली घराघरातून, पण व्हॅलेंटाईन डे साठी अरे तू येणार आहेस का, हजारो फोन कॉल्स, हजारो मेसेज, व्हॉट इज दिस? बिल्डिंग अप न्यू इंडियासाठी इट्स नॉट गुड. So basically now when you say this is a special day for us, so where did it has been originated from? I don't know. व्हॅलेंटाईन हा कुठून आलेला, ओरिजिनेटेड कुठून आलेला शब्द आहे? माहितीच नाही. आपण जनरल नॉलेज ठेवतो ना. Why do we celebrate Valentine's Day? टू सेलिब्रेट लव्ह. Yeah, there was, but actually it was the birth of some Valentine saint, something like that. It has been originated from the Saint Valentine's. व्हॅलेंटाईन नावाचे एक काहीतरी ख्रिश्चन मिशनरी होते, त्यांनी त्यांच्या लवरला एक लेटर लिहिलं आणि त्यांच्या मृत्यूनंतर काहीतरी त्या लेटरचा इश्यू झाला तर 14 फेब्रुवारीपर्यंत, म्हणून हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. आय थिंक. तुम्ही म्हणत होता की व्हॅलेंटाईन डे का म्हणतात, चलो आम्हाला ही कन्सेप्ट माहित नाही, तुम्ही थोडं एक्सप्लेन करून द्या. Why we celebrate is like there was this saint called Saint Valentine. Actually in Rome there was this emperor called Claudius II.
PS2 was against youngsters getting married, whoever there was into his force, army especially, because his definition of not getting married was that they'll be a good soldier if they don't get married, because they'll not be in love with someone and they'll not be thinking about sacrificing their life. So he outlawed this thing, and against this law, this man used to go and let people marry or help people marry who are in love. This was found by this emperor, and he was sentenced to death. So while he was in jail, the jailer's daughter used to come and meet him. So he was in love, he fell in love with that daughter. And he was sentenced to death. AD 270, 14th Feb, he was beheaded. And he wrote a letter before that to that jailer's daughter, and he wrote, "Yours, Valentine." So that particular day is known to be a sacrifice or a day of love. So that's the reason we all celebrate Valentine, which we all don't know most of the time. त्याने तो प्रयत्न केला, ते पवित्र प्रयत्न होता, सॅक्रिफाईस केला. पण आता आहे का ते सॅक्रिफाईस? आता लवची व्याख्या आहे का ती? इट्स लाईक लव सेक्स धोका. तीच झाली प्रेमाची व्याख्या. आता जे आहे ना, लव सेक्स धोका. चल यार, आज मैंने लव सेक्स एंड धोका, दॅट इज व्हॅलेंटाईन्स डे. काल ब्रेकअप झालं, आज पॅचअप झालं, आज व्हॅलेंटाईन दुसरा मिळाला. सॅक्रिफाईस म्हणण्यासाठी तुम्ही भगतसिंग चंद्रशेखर आझादांच्या तुम्ही फाशीचा सिम्बॉल घेऊन तुम्ही तो सॅक्रिफाईस डे मनवा. संभाजी महाराजांचं तुम्ही एक उदाहरण घेऊन तुम्ही मनवा. फालतू वेस्टर्न कल्चर आणतात आणि त्याला काहीतरी नाव द्या. तुम्हाला एवढं डिटेल माहिती आहे, क्लॉडियस आला, त्याने लेटर लिहिलं, पण तुम्हाला ह्या मधल्या स्टोरी तुम्ही सांगा ना लहान पोरांना. यू हॅव टू इन्स्टिल की लहान पोरांना सांगा की भगतसिंग काय होता, संभाजी महाराज काय होते, तुमचा राजा भोज कोण होता, गुरु गोविंद सिंग कोण होते. तुम्ही हे इन्स्टिल करा. ते स्क्रिप्चर काढून आणा. तुम्ही हे वेस्टर्न स्क्रिप्चर काढून आणता. नाव का? योगेश, आपण ड्राईव्ह का करत नाहीत ही गोष्ट? आपण जाऊन ह्या लोकांना मारण्यापेक्षा, या लोकांचा तिरस्कार करण्यापेक्षा आपण यांना एज्युकेट का नाही करत? आमचं तेच चाललंय. तुम्ही एम्पॉवरमेंट करा. तुम्ही एक पब्लिक एम्पॉवरमेंट करा. तुम्ही फक्त मारणे हा त्याच्यावर एक होऊ शकत नाही. No, what has happened apart from Valentine's in India? I don't know. It's about the controversy of Bhagat Singh being hanged or something. आज मातृपितृ दिवस हे पण नक्की माहिती आहे. मातृपितृ दिवस ते यांच्यामुळे तर नाही माहित. असं नाही, आसाराम बापूमुळे नाही माहित नक्कीच. किती जणांना माहिती आहे की भगतसिंगांना 14 तारखेला डिक्लेअर केली ती फाशी त्यांची. हो, आता ते आपलं दुर्भाग्य आहे की लोकांना 14 तारीख आपल्या भारतामध्ये का म्हणतं हे माहिती नाही आहे. 14 फेब्रुवारीला अजून काय? वसुंधरा दिवस पण आहे. वसुंधरा दिवस काय एक्सप्लेन करशील? वसुंधरा दिवस म्हणजे आपली पृथ्वी जी असते ती ग्रीनरी राहिली पाहिजे सदैव, त्याची आपण रक्षा केली पाहिजे, त्यासाठी हा दिवस आपण मनवतो. Okay, let's play a game. You are on for it? Okay, we'll play this game. I'll count, like we have to count 1 to 20. I would definitely like to play with the girls, so don't mind. Okay. So it's like I'll count 1, so you'll have to count 2, 3. Like at a time you can count 2 digit at a go, or 3 digit at a go, or 1 digit at a go. Okay, so if I say 1, you have to say 2, 3, or 2, 3, 4. Okay, any which ways. Okay. Whoever completes 20 first is the winner, and whoever completes 21 first is the loser. Okay. And if you lose, you have to do whatever I say. So 1, 2, 3, 4. 5, 6, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 9, 10, 9, 10, 11, 12, 13, 15, 16, 14, 14, 15. 9, 10, 11, 12, 13, 40. 15, 13, 14, 15, 16, 17, 11, 12, 13, 14, 15, 11, 11, okay, 12, 13, 14, 16, 17. 18, 19, 20. Okay, I am the winner. 18, 19, 20. So I win. Okay. Now you have to enact a dialogue. Right? Okay, 14, 15, right? 16, 17, 18, 19. 20. So I'm the winner. 60, 70, 18. 19, 20.
मी जिंकलो. Okay. 16, 17, 18, 19, 20. No, you counted 4. Oh, okay, sorry. Mine was 15. 16, 17, 18. 19, 20. So I'm the winner. Okay. 15, 16, 17, 18. 19, 20. Oh, so now what I'll do is, as I am the winner, I have the leverage to ask you to do anything. Okay. So now what you need to do is, as your Valentine is somewhere else. Yeah. Okay. So now you have to enact this particular dialogue for me. तुला हा dialogue तुझ्या पद्धतीने म्हणायचा आहे की जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. माझ्या स्टाईलने To enact a dialogue, are you a nautanki or not? No, I am not. Are you good at acting? I don't know. Okay. You have to enact this scene, which is चुटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानो? रमेश बाबू. This is always. प्यार से डर नहीं लगता साहब, थप्पड़ से लगता है. अरे थप्पड़ से लगता है, डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. Okay. हा डायलॉग म्हणायचा आहे की जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. Now you have to enact a dialogue which is थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है, because you don't have a Valentine, right? So you'll do that for me. My turn. What do you want to do? Okay. Sing. You need to do it. Okay. What do I sing, man? I'm very versed. Okay. Okay. It's Valentine, so it has to go to your house. एक चुटकी सिंदूर का कीमत तुम क्या जाने रमेश बाबू. Are you Bengali? No. Okay. Ramesh Babu. एक चुटकी सिंदूर की मत तुम क्या जानो रमेश बाबू. जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. Not really good at dialogue. You can engineer it in your ways. जिंदगी झंडवा फिर भी घमंड हुआ. जिंदगी सच में झंड है. थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता. Oh man, she's so innocently saying that. Even what's her name, Sonakshi will faint. थप्पड़ से डर नहीं लगता, प्यार से लगता है. क्या बात है. थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. Okay, I'll sing a song for you, dedicated to you. Dream girl, किसी शायर की गजल. Dream girl, किसी फूल झील का कमल. Dream girl, कहीं तो मिलेगी, कभी तो मिलेगी, आज नहीं तो कल. Dream girl. Is she your Valentine? No. Okay, you friend have a Valentine. Like even I don't have a Valentine. So whom you want to dedicate this Valentine's Day? Right? Okay. Everybody is on Valentine. Okay. Not decided yet like that. Being a gen like you, I'd like to dedicate it to myself. Valentine stands for you. Actually expressing love in every form. Okay. Doesn't matter what it is. So whom you have expressed your love today? I would dedicate it to my mother because she is my Valentine, right? It's about expressing love. So love can go to anyone. No one. Seriously. No. Not to your mom also? No. I expressed to her too. So she is your Valentine for today. Yeah, for sure. पण असं गरजेचं नाहीये की मुलीलाच आपण आपला व्हॅलेंटाईन मानू शकतो. आपण प्रेम आपल्या आई बहिणींना यांना पण दाखवू शकतो. इट्स अ कंडिशनल लव. आईच्या बद्दल असलेलं प्रेम, बहिणीबद्दल असलेलं इट्स अ कंडिशनल प्रेम. तुम्ही महापुरुषांबद्दल प्रेम दाखवा, तुम्ही तुमच्या रक्ताच्या नात्या पलीकडे असलेल्या लोकांबद्दल प्रेम दाखवा. Now we ending this day. I'm expressing my love to my mother. Let's see her reaction. Okay, Mom. बिरयानी है भाई. चमा. Happy Valentine's Day. This is for the friendship. We have. This is the unconditional love you have towards me. And this is my love to you. Happy Valentine's Day, Mom. Thank you, beta. Thank you.